नमस्कार भावांनो बहिणींनो, सकाळची सुरुवात झाली तुमच्या ताईची. स्वयंपाक केला नाही, पोळ्या राहिल्या. तुमच्या ताईची कढी बनवली. आज गुलाबाचं फूल लावलं. तुमच्या दाजीनं सोमवार येता हरण हे आणलं होता मंदिराला, तर मला गुलाबाचं फूल लय आवडतं. तर ते पाखुळ्या गळायला लागल्यात. त्या पाखुळ्या गळायला लागल्यात. कढी बनवली आणि गरम गरम भजे बनवायचे तर नंतर बनवीन. आता हे काय खात नाहीत, डॉक्टरनं नाही सांगेले. कढी बनवली. कढी, भात बनवलाय. पीठ पण भिजून ठेवलंय, पण ते डब्यामध्ये ठेवलंय. तर म्हणलं आता नाही उघडायचं. सकाळची घाई. पाऊस सुरूच आहे इकडं पण. तर भैयाला काय एवढी कढी आवडत नाही, पण म्हणले जाऊ दे. आता त्याचं एकच असते, डाळ भात बनव मम्मी, डाळ भात बनव. तर कढी बनवली. आज जायचंय तुमच्या ताईला बाजारला. तर दारावर काहीच भाजीपाला याय ना, काहीच याय ना लगे भाजीपाला. ह्याच घरात हेडो चांगले येतात. केस काही सुकले नाही. सगळे म्हणू लागले गिराईन तर आहे ना छकू. त्याच्यामुळे छकूला म्हणलं तू केसावून पाणी घे छकू दीदी. सगळे कामं झाले, भांडे घासलेत, सगळ्या पाखुळ्या गळायला लागल्यात. मग फुल लावेल बरं छकू दीदी. आणि मंदिर आपलं हे मी दिवाबत्ती सगळं झाले. लाईटामुळं तसं दिसायला लागले, अंधक ते तसं दिसायला लागले. बॅगीचं याच्या पप्पाचं साबायला असते, त्या बॅगीत तर लेकरं काय करतात, खुल्लत ठेवतात. आणि बघा ह्या घरात कसं येतं, लय हे होतंय. छकू दीदीला मी हेडत घेत नाही. तिला वाटलं मीच आले का, नाही म्हणल्यावर नाही घेत. कपडे सुकले नाही आपले. इकडं पण ह्या बाल्कनीत पण एवढे कपडे वाळू घातलेत, दोरीवर तिकडं वाळू घातलेत. सकाळी गाणे चालू असते त्याच्यामुळं मी एवढं बाहेरचं दाखवत नसते. सगळे लेकरं शाळेत जाईल, शाळेत गेलेत लेकरं. आता कपडे नाही वाळले आपले. ही दीदी छकू दीदीला हेडत यायचं नसते म्हणून एका कोपऱ्यात जाते आमची दीदी. छकू दीदी, छक्कू दीदी, छक्कू दीदी, छक्कू दीदी. आता आज मला चहा प्यायची इच्छा झाली डबल. छकू दीदी कर गा आपल्याला थोडासा चहा, भैयाला यायला टाईम आहे. पोळ्या करायच्यात पण आता गरम गरमच करीन. भैया काय पोळी खात नाही भात बनवायला असलं तर, त्याच्यासाठी दर दिवस भात बनवावंच लागतोय. आता मस्त शांततेनं बसेली तुमची ताई. आता पोळ्याच करायच्यात. कसा मस्त आलाय. तुला वाटायला लागले कपडे काऊन नाही बदलले मम्मीनं. जे कामात शर्ट घातील होतं टी शर्ट तर तेच राहू दिले. काय घडी घडी कपडे बदलायचे दीदी, कटाळ येतोय मला. घरातल्या कामाला येळ द्यावा लागते दीदी. मेकअपला काय येळ द्यायचा बाळा. हे गुलाबाचं फूल लावलंय असतं, त्याच्या पाखुळ्या गळायला लागल्यात. आणि निवांत काम करायचं म्हणलं, मग नंतर हिडो काढायचा. शेंगदाण्याचा ठेसा आवडतो याच्या पप्पाला, तर ठेसा पण वाटून ठेवलाय. कशी सकाळची मजा आलती. कचऱ्याची गाडी, धक्का झाला मला. पोह्याचं पाकिट संपलं. रात्री हरसूचे पप्पा म्हणे गिराईनला गेले तर मला जेवायचं नाही म्हणे. तर मग ते जेवले नव्हते. सगळे म्हणू लागले 9 वाजायच्या आत जेवा. तर हे यायलं घरी यायला 12-1 होतोय, कधी 12 वाजता येते. तर ते म्हणे मला जेवायचं नाही. पोह्याचं पाकिट संपलं. तर मग मला म्हणू लागले समजायला पाहिजे मी उपाशी म्हणे, तुला पोह्याचं पाकिट आणून ठेवता येत नव्हतं का. तर मी म्हणलं दोन्ही कामं सोबत करीन म्हणलं. कचऱ्याची गाडी आली तर कचरा टाकून येते म्हणलं, आणि गाडी काय आलीच नाही. मग ते कचरा घेऊन कशी मी दुकानात जाणार हातात घेऊन. आणि शिटीनं कसं आहे कुठं कचरा टाकू देत नाहीत. तर परत मी कचऱ्याची गाडी घेऊन आले. तोंडात आलं कचरा हातात घेऊन. मग वरी आपल्या दुसऱ्या माळ्यावर घर आहे, मग ते कचऱ्याची गाडी नाही आली, काय नाही. कचरा घेऊन डबल वरी आली. तर
दुकानात गेले तर कचऱ्याची गाडी तिथं आली. मग मी घाई त्या दुकानवाल्याला म्हणलं मला ओळखतेत ना, आता इकडं राहते मी तर. मग म्हणलं मला पहिलं सामान द्या काका, पटपट मला कचरं टाकायचंय म्हणलं. ओल्लं कचरं सुक्क कचरं हे आल्लक ठेवावं लागतं इकडं पण. तर जास्त 2 दिवस पण कचरं म्हणजे दर दिवस कचरं टाकावं लागते शिटीनं. तर मग हारसूचे पप्पा म्हणे मी रात्री जेवेल नाही, मला भूक लागली म्हणे. घाई मग छकू दिदीला म्हणलं तू कांदा टमाटर कढीपत्ता सगळं तयार करून ठेवी म्हणलं दीदी. आणि मी आलीच पोह्याचं पाकिट घेऊन, तिकडून सामान घेऊन आले तर लगेच गाडी दिसली. परत सामान ठुलन परत कचरं टाकायला गेले मी. अशी सकाळची घाई राहती. भैयाचं आवरून दिलं तर भैया काय नाश्ता करत नाही. मग याच्या पप्पाचं चाललं होतं मला भूक लागली. मग त्याचं पण नाश्ता बनवून द्यायला त्याला. मग नाश्ता बनवून द्यावा म्हणलं आवरा आता. मग नाश्ता बनवून दिला आणि मग गेले ते. तर सकाळची घाई. मग छकू दिदीचं चहा मग तर राहिला तिचं काय नाही, ती बिस्किटच खाती तुम्हाला तर सांगेलच हे. तर कालच भैयाला म्हणलं होतं आपलं पोह्याचं पाकिट संपले भैया घेऊन येतं. मग लेकरं कटाळा करते. तर मग मंदिराला हार आणायचा तर म्हणे मग तुमचं असंच असतंय संध्याकाळी आणू नंतर आणू. मग ते घेऊन आले. मग दिवाबत्ती केली. आता छकू दिदीची राहिली आंघोळ, आता आंघोळ करून घेईन ती. केस धुवायचे तर निवांत आंघोळ. आता काय नाही मी म्हणजे मी स्वयंपाक करत असले तर माझी छकू दिदी लय मदत करते आल्यापासून. भांडे घासती. याच्या पप्पानं आंघोळ केली. मग हे बाथरूम वल्लं झालं तर ते पुसून घेतलं तिनं. भांडे घासले छकून 2दा भांडे घासले. 4 मायलेकर म्हणायला पण काम संपत आहे का. 2दा दिदीनं भांडे घासले. आता हारसू भैया येईन त्याला जेवण द्यावं लागेल. मग आम्ही 12 वाजता जेवण करतो. ते भांडे हारसूचे पप्पा येतील 2 वाजता. ते भांडे म्हणजे ते म्हणतेत मी लय उशिरा येतो तर तुम्ही माझ्यासाठी थांबायचं नाही, माझ्या कामाचं काही नक्की नसतंय. मग ती मायलेकर जेवून घेतो. आता छकू दिदी जाईन दिवाळीला आता. मग नाही येत ती उन्हाळ्याला. आता येईन तर तिचं काही नक्की नसतंय. उन्हाळ्यात तिच्या मनावर असतंय. तिला जर येऊ वाटलं तर येते, ती नाही ती म्हणती लय घरात राहावं लागते. तर मग तिचं असं आहे. तर तुमच्या म्हणलं आपण स्वयंपाक करताना दाखव, पण सकाळचा राडा लय पडेला असतो. गंज म्हणते मी स्वयंपाक करताना काढी, पण राडा संपतच नाही कधी घरातला राडा. आता सगळं जिथल्या तिथं हे केलं आणि मग निवांत हेडो काढा म्हणलं. तर आपल्या घरात हवा येत नाही. तिकडे पा कसे दरवाजे वाजतात. त्या साईडला लय हवा येते द्यायला. असंय. टी शर्ट घातेले म्हणून मी बाहेर जाईन. आणि ती पोरगी आहे ना ती गुजरात्याची, ती लय गाणे लावती म्हणून मग मी बाहेरचं काढत नाही. सकाळी तिनं आवाज वाढवला असते. 10 वर्षाची पण तिचे मायबाप घरी नसले ती लय गाणे लावती. मग त्याच्यामुळे मी बाहेरचं वातावरण घेत नाही. काही थोडंसं आहे काहीतरी तुम्हाला तर दाखवेलच आहे काहीतरी आहे. आता छकू दिदी म्हणलं आता मी लय थकले काम करून, थोडासा चहा बनव म्हणलं अद्रक टाकून. तर बघू बनवती का नाही माझी दिदी. मी हेडो काढत असले ती नाही येत, तिला लाज वाटते. मला लय वाटलं होतं मैले लेकरं मग सोबत असले तर म्हणलं लय भारी वाटते परिवार. आणि हारसूच्या पप्पाला टाइम नसते. मी त्याच्या चॅनलमध्ये जाते पण मी जाते काही. आणि त्याला जर म्हणलं तर मग ते कामातच राहते. आराम करायला लागलो हे करायला लागलो मग मी एकटीच काढून टाकते. आता दिवाळीला गेलं तर मग आई बाबाला जर बोला म्हणलं तर मग आई तर बोलती. आई तर मग बोलती. माझ्या भाषाला असतात लहान येतात. लहान्या भावाची आहे नायरा तर ती नाही लाजत, तिले बोलती. 3 वर्षाची आहे ती पण तिले भारी बोलती. आणि हे सम्यक समृद्धी सगळे चू परी सगळे लाजतेत हे. तसेच मग हे पण येत लाजतेत आणि असे मस्त गप्पा करतेत. पण हेडो चालू आपण फोन चालू केला सगळे लेकरं सामसूम होते. आणि ही रूम कशी भावांनो बहिणींनो लय निवांत आहे मस्त. कोणी कोणाला दिसत नाही काय नाही हेडो काढायला. तर मग सगळे असे तोंडाकडे पाहतात. आपण फोन चालू केला तर बाल्कनीत एवढं काढत नसते. ब्लँकेट टाकून द्यायचं मग बाल्कनीत काढायचं. असं असतंय मग असं असतंय सकाळची सुरुवात. चहा बनवला, पोहे बनवले तुम्हाला तर सांगितलंच. छकू दिदीनं मी बिस्किटाचा नाश्ता केलता. मी सकाळी लवकरच नाश्ता करत असते बिस्किटाचा. म्हणले लवकर चहा पाहिजे 6 वाजता सकाळी मग चहा पाहिजे. लवकर चहा घेत असते. मा एकटीचाच चहा होतोय. जर सुट्टी असली भैयाला तरच भैया घरी असला तर चहा खारी खातोय, नाही तर त्याचं काय नसतं एवढं. ते बिचारा सकाळी तसाच जातोय. नाश्ता करून जाय म्हणलं टिफिन घेऊन जाय म्हणलं तर तो टिफिन घेऊन जायला नाहीच म्हणतोय.
त्याला लय लाज वाटती. आता म्हणतोय पोरण पोरी एकाच क्लासमध्ये पहिला अल्लक अल्लक होते ना, तर आता त्याला लाज वाटते. जिथं त्याला पोरीची तर लय लाज वाटते हरसूला. असा आहे हरसू, लय लाजतोय ते. तर ते कोणाच सोबत नाश्ता करत नाही. नाही तर त्याला टिफिन आईनं घेऊन दिले गावाकडून थर्मासची. गरम खाणं दिलं तर गरमच राहते. कधी जर त्याचे मित्र म्हणले आंटीच्या हातचं घेऊन ये काहीतरी खायला, तर मग जात असतोय. पण त्याचे मित्र दुसऱ्या शाळेत गेले तर त्याला कोण नाही आता सोबती राहिलं नाही. पहिल्यांदा जायचा ते एवढी तेवढी टिफिन घेऊन त्याच्या सोबत जेवायचा. असं मग असतंय भैयाचं नाही नाही हो हो नाही नाही हो हो. तर मग अशी सकाळची सुरुवात ताईची घाईत 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 घाईत. सकाळी पण मग आपण आवरा भाळा आले, आता कपडे काढून घ्यावा लागल. आणि भावांनो बहिणींना सपोर्ट करायचा. माझे हेडं थोडे मोठ्या मोठ्यालेच येणार आहेत. आता सगळे म्हणायला लागलेत ताई तू हेडं थोडे मोठे टाकायचं आहे म्हणून. तर मग त्यामुळं म्हटलं आता मोठ्यालेच टाकायचे. छकू दीदी इकडे या गा. तू काय करायला लागली? भैयाचा फोन तिथं ठेवून दे. आणि तर सगळे मला म्हणायला लागले ताई आता तुमचे वनके झाल्यामुळे तुम्ही थोडे हेडो मोठ्याने टाकायचा. लय मेहनत केली भावांनो बहिणींनो तुमच्या ताईनं. 1 वर्ष मेहनत केली. 1 वर्ष मेहनत केली. मी लय मेहनत करायची मला वाटत, पण नव्हतं मै होती म्हणून वनके आहे ना ग दीदी. खूप मेहनत केली खूप. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडमध्ये.